तिने हळूच पर्स उघडली. त्यातील करणनी दिलेलं कार्ड काढलं आणि त्यावरील नंबर तिने आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह केला. नंतर नकळत त्याचं फेसबुक प्रोफाईल उघडलं. फोटो, पोस्ट सगळीकडे तो एकटाच, कुठेही कुणी नाही. तनुजा क्षणभर थांबली. मनात एक विचार चमकून गेला. तो अजूनही एकटा आहे. तनुजाने या सगळ्या गोष्टी ना आईला सांगितल्या ना भावांना. घरच्यांना एवढंच वाटत होतं आपली मुलगी सुखात आहे. तिच्या आयुष्यात रोज नवनवे वाद, अपमान आणि दबाव तयार होत आहेत याची साधी कल्पनाही त्यांना नव्हती. अमित मात्र दिवसेंदिवस अधिकच बदलत चालला होता. कधी फोनवरून, कधी घरी येऊन तो सतत एकच विषय काढायचा, पैसे. कधी हॉस्पिटलसाठी, कधी नव्या प्रोजेक्टसाठी, कधी फक्त व्यवस्थेसाठी. पण तनुजाने मनाशी पक्का निश्चय केला होता. ना त्याच्या कुठल्याही कारस्थानाला बळी पडायचं, ना पैसे द्यायचे, ना घटस्फोट द्यायचा. अमितचा दबाव दिवसेंदिवस वाढत चालला होता. एक तर पैसे मिळावे, नाही तर घटस्फोट. या दोनच धमक्याभोवती त्याचं वागणं फिरत होतं. त्यामुळे तो अधिक चिडचिड, उद्धट आणि संशयी बनत चालला होता. पण तनुजाचा निर्धार त्याहून जास्त ठाम होता. ती त्याच्या कुठल्याही दबावाला बळी पडली नाही. एका दिवशी संध्याकाळी बागेतून बाहेर पडताना अचानक तिची नजर समोर गेली. करण त्याला पाहताच नकळत तिच्या चेहऱ्यावर हसू उमटले. तोही तिला पाहून थेट तिच्या जवळ आला. अरे वा, आज इन्स्पेक्टर साहेब इथे कुठे? तनुजाने हलक्या फुलक्या आवाजात विचारलं. करण हसला. ड्युटी संपली, घरी निघालो होतो आणि तू दिसलीस म्हणून थांबलो. तू इथे कुठे? बागेत फिरायला आले होते, ती म्हणाली. करण तिच्याकडे पाहत राहिला. पहिली ती धाडसी, मस्तीखोर, बेधडक तनुजा आणि आजची ही शांत, थोडीशी थकलेली, अंतर्मुख तनुजा. दोघीमध्ये खूप फरक होता. तो सहज म्हणाला, काही प्रॉब्लेम आहे का? तनुजा क्षणभर गडबडली. नाही, तसं काही नाही, ती हसत म्हणाली. पण ते हसू खूप काही सांगून गेले. करण थोडा गंभीर झाला. तुझ्याकडे पाहिल्यावर तसं वाटत नाही. तो थोडा थांबून म्हणाला, खरंच काही असेल तर एक मित्र म्हणून तू मला सांगू शकतेस. तेवढ्यात तनुजेच्या डोळ्यात पाणी तरळलं. ती पटकन ते पुसत म्हणाली, काही नाही खरंच. करण शांतपणे म्हणाला, चल कॉफी घेऊया. यावेळी तनुजाने कुठलीही सबब दिली नाही. ती त्याच्याबरोबर निघाली. कॉफी शॉपमध्ये एका कोपऱ्यातल्या टेबलजवळ दोघे बसले. करणने कॉफीची ऑर्डर दिली. तो समोर बसून तिला एकटक पाहत होता. तनुजा, खरंच काही प्रॉब्लेम असेल तर सांग. क्षणभर शांतता. मग ती हळूच म्हणाली, खूप काही आहे, पण कुठून सुरुवात करू हेच कळत नाही. करण थोडा पुढे झुकून म्हणाला, जे काही आहे ते सरळ सांग. मी काही मदत करू शकलो तर नक्की करेन. आणि त्या क्षणी तनुजा तुटली. लग्नापासून आजपर्यंत अमितचं बदललेलं वागणं, पैशाचा दबाव, हॉस्पिटलचा प्लॅन, दुसऱ्या डॉक्टरशी असलेली जवळकी आणि शेवटी आपल्या चारित्र्यावर संशय घेऊन घटस्फोट देण्याचा कट, सगळं तिनं करणला सांगितलं. ती बोलत होती आणि बोलता बोलता तिचा आवाज भरून येत होता. करणचे हात नकळत घट्ट मिटले. त्याच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता. कोणी माणूस इतका स्वार्थी कसा असू शकतो? तो उद्गारला. एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त करून दुसऱ्या बरोबर आनंदात राहायचं. तो थोडा थांबला. तू घरी कोणाशी बोलली नाहीस का? तनुजा मान खाली घालत म्हणाली, जर घरी कळलं ना तर माझा भाऊ त्याला जिवंत सोडणार नाही. माझ्या दादाचा स्वभाव तुला माहीत आहे. करण गंभीरपणे म्हणाला, तू सगळ्यांचा विचार करतेस पण स्वतःचा नाही. तनुजा हलकसं हसली. माझ्या आयुष्यात आता उरलंच काय आहे विचार करायला? करण चिडून म्हणाला, वेडी आहेस का तू? असं काहीही बोलू नकोस. तो ठाम आवाजात पुढे म्हणाला, तुझं आयुष्य अजून संपलेलं नाही तनुजा. ती आश्चर्याने त्याच्याकडे पाहत राहिली. समस्या आहेत पण उपायही असतात. आणि एक गोष्ट लक्षात ठेव. तो थोडा थांबला. यावेळी तू एकटी नाहीस. त्या एका वाक्याने इतके दिवस मनात साठलेली भीती, थकवा आणि एकटेपणा थोडासा हलका झाला. तनुजेच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. पण यावेळी त्या अश्रूमध्ये कमजोरी नव्हती. पहिल्यांदाच आधाराची जाणीव होती. करण शांतपणे म्हणाला, अशा माणसाबरोबर राहतेस तरी कशाला? घटस्फोट देऊन टाक. तनुजाने लगेच मान हलवली. नाही, ज्या माणसाने माझं आयुष्य बर्बाद केलंय त्याला त्याच्या उद्देशात मी कधीच यशस्वी होऊ देणार नाही. ना पैसा देणार, ना त्याला मोकळा रस्ता करून देणार. हा माझा इरादा आहे. करण हसला.
खरंच तू पहिली होतीस तशीच आहेस, बदलली नाहीस तनुजा. हलकेच म्हणाली. बदलली आहे खूप काही करण. आपल्याला जे हवं असतं ते कधीच मिळत नाही आणि जे नको असतं तेच नशिबात येतं. हे बोलताना तिच्या डोळ्यात दडलेलं दुःख करणला स्पष्ट दिसत होतं. खरं तर तो पहिल्याच नजरेत तिच्यावर प्रेम करू लागला होता, पण त्यावेळी तो फक्त शिकण्यासाठी शहरात आला होता. आपल्या परिस्थितीची पूर्ण जाणीव असल्यामुळे त्याने प्रेम या गोष्टीकडे मुद्दाम दुर्लक्ष केलं होतं. आपण कोण आणि तनुजा कोण हा फरक त्याला कायम जाणवत होता. त्याला हेही माहीत होतं कुठेतरी अगदी खोलवर तनुजाच्या मनात सुद्धा त्याच्यासाठी काही भावना होत्या. पण घरच्यांच्या निर्णयापुढे तनुजा पूर्णपणे हतबल झाली होती. ती हळूच म्हणाली, मी आईशी वहिनीसोबतही बोलून पाहिलं होतं. लग्न टाळण्याचा प्रयत्न केला होता, पण बाबा एकदा निर्णय घेतला की तो अंतिम असतो. करणशी बोलून तिचं मन खूप हलकं झालं होतं. जणू अनेक दिवस मनावर दडलेलं ओझं थोडंसं उतरल्यासारखं वाटत होतं. तिने हातातील घड्याळाकडे पाहिलं. करण, आता निघायला हवं, बराच वेळ झाला आहे. करणने मान डोलावली. हो. मग थोडं थांबून म्हणाला, कधी काही वाटलं तर मला फोन कर, फक्त बोलायलाही. तनुजाने हलकंसं हसून मान हलवली. बरं, ती त्याला बाय म्हणाली आणि घराकडे निघून गेली. पण करण मात्र तिथेच थोडा वेळ थांबला. मनात एक विचार फिरत होता. एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त करून त्याला नेमकं काय मिळत असेल? त्या क्षणी त्याने मोबाईल काढला, कुणाला तरी फोन केला आणि तनुजाचा एक फोटो पाठवला. या व्यक्तीबद्दल पूर्ण माहिती काढून दे. बॅकग्राऊंड, लग्न, काम सगळं समोरून आवाज आला. 2 दिवस लागतील, करण ठामपणे म्हणाला. ठीक आहे, पण 2 दिवसात मला सगळी माहिती हवी. फोन ठेवून तोही निघून गेला. इकडे तनुजा घरी पोहोचली तेव्हा रामू काका दारात वाट पाहत उभे होते. बाईसाहेब, आज उशीर झाला. तनुजा हलकेच म्हणाली. हो काका, एक मित्र भेटला होता, त्याच्याशी थोडं बोलत होते. बरं झालं, रामू काका हसून म्हणाले. मन हलकं झालं असेल. काका, जेवून झोपायचं, मी तुमची वाट पाहत होतो. चला, जेवण गरम करून देतो. ती फ्रेश होऊन खाली आली. नेहमीप्रमाणे रामू काकांनी तिच्याबरोबरच जेवण केलं. जेवण झाल्यावर तनुजा वर आपल्या खोलीत गेली. रामू काकांनी सगळं आवरलं आणि तेही झोपायला गेले. खोलीत एकटी पडलेली तनुजा छताकडे पाहत होती. आज खूप दिवसांनी तिला स्वतःसाठी कोणी तरी खरंच काळजी करते असं वाटत होतं आणि त्या जाणीवेतच तिचे डोळे अलगद मिटले. दुसऱ्या दिवशी सकाळी तनुजा लवकरच तयार झाली. घरात बसून बसून तिला प्रचंड कंटाळा आला होता. मन अजूनही कालच्या सगळ्या विचारात अडकलेलं होतं. थोडं मन शांत व्हावं म्हणून ती जवळच्या मंदिरात गेली. देवाचं दर्शन घेतलं आणि तिथेच थोडा वेळ शांत बसून राहिली. पुढे काय करायचं हा एकच प्रश्न तिच्या मनात घोळत होता. किती दिवस हे सगळं सहन करायचं? तिथून बाहेर पडताना लक्षात आलं, बराच वेळ झाला होता आणि खूप भूक लागली होती. समोरच एक लहानसं कॉफी शॉप दिसलं. ती आत गेली. काही खाण्याची इच्छा नव्हती, फक्त कॉफी मागवली. नेहमीप्रमाणे ती कोपऱ्यातल्या टेबलवर जाऊन बसली. कॉफी यायच्या आधीच नकळत तिची नजर खिडकीजवळच्या एका टेबलकडे गेली आणि ती तिथेच थबकली. तिथे अमित आणि त्याच्यासमोर तीच डॉक्टर प्रिया. क्षणभर तनुजाला आपला श्वासही थांबल्यासारखा वाटला. दोघं अगदी जवळ बसले होते. प्रिया काहीतरी बोलत होती आणि अमित मनापासून हसत होता. तोच अमित जो घरी आला की तिच्याशी नीट 2 शब्द बोलायचाही नाही, कंटाळा करायचा. तोच अमित ज्याच्या चेहऱ्यावर तिच्यासाठी कायम ताण, चिडचिड आणि उपेक्षा असायची. इथे मात्र तो अगदी वेगळाच दिसत होता. हसरा, मोकळा आणि समाधानी. तनुजाचं काळीज घट्ट आवळलं. क्षणभर तिला उठून सरळ त्याच्या टेबलजवळ जावंसं वाटलं. आत्ताच सगळं विचारावं, पण तिने स्वतःला थांबवले. तिने मान खाली घातली. हात थोडे थरथरत होते. तेवढ्यात वेटर कॉफी ठेवून गेला. तिने कप उचलला, पण घोट घ्यायचीही ताकद नव्हती. त्या बाजूने प्रिया हसत म्हणाली, आपण दोघं मिळून हे हॉस्पिटल सुरू केलं की सगळंच बदलेल. हे वाक्य तनुजेच्या कानावर पडलं आणि तिच्या मनात काल करणसमोर सांगितलेला तोच कट पुन्हा जिवंत झाला. पैसे माझ्या बाबांकडून. आणि मग तिच्या अंगावर काटा आला. अमित टेबलवर पुढे झुकत म्हणाला,
सगळं व्यवस्थित होईल, फक्त थोडी वाट पाहायची आहे. तनुजा आता काहीच ऐकू नकोसं वाटत होतं. तिने झटकन पर्स उचलली, कॉफीला हातही लावला नाही, काउंटरवर जाऊन पैसे दिले आणि कुणाच्याही नजरेत न पडता बाहेर पडली. बाहेर येताच तिचा श्वास खोल झाला, डोळ्यात पाणी तरळलं, पण आज ती रडली नाही. ती थांबली नाही. ती फक्त मनातच म्हणाली, आता पुरे, आता मी फक्त सहन करणारी तनुजा राहणार नाही. आज तिला पहिल्यांदाच स्वतःसाठी उभं राहायची खरी गरज जाणवत होती. तिने करणला फोन केला आणि त्याला भेटण्यासाठी बोलावलं. तो पूर्वी भेटलेल्या कॉफी शॉपमध्येच तिची वाट पाहत कोपऱ्यातल्या टेबलवर बसला होता. तनुजाही येऊन त्याच्या पुढे बसली. तिला दम लागला होता. ती खाली बसताच करणने पाण्याचा ग्लास तिच्या पुढे केला. तिने 2 घोट पाणी प्यायले आणि ग्लास खाली ठेवला. थोडा वेळ ती काहीच बोलली नाही. फाईलवरच नजर खेळलेली होती. मग हळूच पण ठाम आवाजात ती म्हणाली, आईवडिलांना अजून काही सांगितलं नाही. करण शांतपणे तिच्याकडे पाहत होता. आता सांगायचा विचार आहे, ती पुढे म्हणाली. करणने विचारलं, पुढे काय करायचं ठरवलंस तनुजा? क्षणभर ती थांबली, मग फाईल सलगत बंद करत म्हणाली, आता मला रडायचं नाही, आता मला लढायचं आहे. करणने भुवया उंचावल्या. नेमकं काय करणार आहेस? तनुजाचा आवाज आता बदलला होता. तो शांत पण आतून पेटलेला. सगळ्यात आधी हे सगळे कागद मी एका चांगल्या वकिलाला दाखवणार आहे. प्रॉपर्टी ट्रान्सफर, बँक अकाउंट्स, बेनामी व्यवहार सगळं कायदेशीर तपासून घ्यायचं आहे. करण मान हलवत म्हणाला, ते योग्य आहे. तनुजा पुढे म्हणाली, आणि दुसरं? ती थोडं थांबली. आई वडिलांना लगेच सगळं सांगणार नाही. त्यांना धक्का देऊन मी स्वतःचा आवाज कमजोर करणार नाही. करण चकित झाला. मग ती थोडं कटाक्षाने हसली. पहिले पुरावे मजबूत करणार, इतके मजबूत की अमित आणि प्रिया दोघेही नाकारू शकणार नाहीत. करण थोडे पुढे झुकला, पण लक्षात ठेव, हे सगळं फार धोक्याचंही ठरू शकतं. तनुजा शांतपणे म्हणाली, मला माहीत आहे. मग त्याच्याकडे थेट पाहत म्हणाली, पण आजवर मी फक्त सहन करत आले. आता माझ्या सहनशक्तीचाच ते लोक गैरफायदा घेत आहेत. करण थोडा नरम आवाजात म्हणाला, आम्ही तुझ्यावर संशय घेऊ दे. ती ताबडतोब म्हणाली, मी आता जपून वागेन, खूप जपून. क्षणभर दोघेही शांत. कॉपी येऊन टेबलावर ठेवली गेली, पण तनुजाने कपाला हातही लावला नाही. ती हळूच म्हणाली, करण, आज मला खरंच कळलं, मी फक्त त्याची बायको नाही, मी एक व्यक्ती आहे. करणच्या चेहऱ्यावर हलकीशी समाधानाची स्माईल उमटली. आणि तू एकटी नाहीस, तो शांतपणे म्हणाला. तनुजा त्याच्याकडे पाहिलं, तू माझ्यासोबत आहेस. करण थोडा थांबला, मग सरळ उत्तर दिलं, हो, पण योग्य मर्यादेत, तुला न्याय मिळवून देण्यासाठी. त्या एका वाक्यात तिला खूप आधार मिळाला. ती खोल श्वास घेत म्हणाली, मला अजून एक मदत हवी आहे. करण म्हणाला, सांग. या सगळ्या व्यवहारांची बँक स्टेटमेंट, ट्रस्टचे कागद आणि प्रियांच्या वडिलाशी झालेल्या आर्थिक व्यवहाराची लिंक. मला अजून खोलात जायचं आहे. करण हसत म्हणाला, मी आधीच त्यावर काम सुरू केलं आहे. तो खिशातून फोन काढत म्हणाला, 2 दिवसात तुला आणखीन एक फाईल मिळेल. तनुजाचे डोळे क्षणभर भरून आले, पण यावेळी वेदनेने नाही, आत्मविश्वासाने. ती हळूच म्हणाली, आता फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे. अमित आणि प्रिया यांनी जो खेळ मांडला आहे, तो खेळ त्यांच्या हातातून शांतपणे काढून घ्यायचा आहे. करणने मान हलवली, आणि तोही कायद्याच्या चौकटीत. तनुजा हलकसं हसली, हो, कारण मला बदला नाही हवा, कारण मला माझं आयुष्य परत हवं आहे. धन्यवाद. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओ टाकला की नोटिफिकेशन मिळेल.